नमस्कार. छत्रपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हसबेंडरी या कोर्समधील रिजन बी चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर रिजन बी मध्ये जे टोटल आहे 85 सीट, त्यापैकी जे 59 सीट जे आहेत त्या स्टेट कोर्ट रिजन कोर्टाच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. उर्वरित ज्या 26 सीट्स आहेत ते स्टेट कोर्टाच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. रिजन कोर्टाचे 2 राऊंड होतात, स्टेट कोर्टाचे 2 राऊंड होतात. अशा प्रकारे यांचं डिव्हिजन आहे. तर आता जर एकंदरीत बघायला गेलं तर रिजन बी मध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? एक मुंबई, नवी मुंबई, त्याच्यानंतर पालघर, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जे डिस्ट्रिक्ट आहेत रिजन बी मध्ये येतात. आता रिजन बी चा जर एक्सपेक्टेड कट ऑफ बघायला तर दरवर्षीच कमी जातो, कारण की या रिजन मधले विद्यार्थी जे आहेत ते या काउन्सिलिंग व्हेटरनरीमध्ये कमी पार्टिसिपेट करतात. त्यामुळे या रिजनचा कट ऑफ कमी जातो आणि या रिजनमध्ये ज्या कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये जास्त सीट आहेत. कम्पॅरेटिव्हली जर KNP व्हेटरनरी कॉलेज शिरवल बघितलं, रिजन सीचं कॉलेज, तर याच्या काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल माहिती घेऊया. SC कॅटेगरीसाठी 310, ST कॅटेगरीसाठी 280, VJ कॅटेगरीसाठी 425, OBC कॅटेगरीसाठी 423, SCBC कॅटेगरीसाठी 385, ओपन कॅटेगरीसाठी 498, EWS कॅटेगरीसाठी 308. या रेंजमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामधील रिजन बी म्हणजेच बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज मध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते. फक्त कंडिशन एवढीच आहे की तुमची 12वी किंवा तुम्ही मूळचे रहिवासी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातले असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला रिजन बी मध्ये या रेंजमध्ये तुमचे जर मार्क असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटू शकते. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा कट ऑफ पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी व्हेटरनरी